तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय वे पतिता कीर्तिवान, काय वे पतिता कीर्तिवान, अवतार तुम्हादयाकार, अवतार तुम्हादयाकार, अवतार तुम्हादयाकार, अवतार तुम्हादयाकार, उदया सदा सदा उदया उदया सुख भक्ति भाव सुख भक्ति भाव वाडवरा सुख भक्ति भाव सुख भक्ति भाव गुणाचारी नाम विशोभाय, गुणाचार्य नाम विशोभाय, गुणाचार्य नाम विशोभाय, हरिभक्तपरायण संग्रामजी मोरे, हरिभक्तपरायण विठ्ठल आटपट. लवकर म्हणायचे
तुम्ही संत माया पाप कृपावंत 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 तुम्ही संत तुम्ही संत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत काय पिंपरीत
तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जल जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जल जीव तुका मने गुणचंदनाचे अंगी तुका मने गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जल अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जल जीव विठाला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगनसदृशम तस्त्वमस्यादि लक्षणम एकम नित्यमलमचलम सर्वदि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु नमामि पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आज कीर्तनाची सेवा काय निमित्ताने कारण कोणतंही कारण असल्याशिवाय कार्य असल्याशिवाय कारण नाही आणि आजचं कारण आहे श्रीपाल बाबांची पुण्यतिथी आणि या बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा आज महोत्सव कीर्तन सेवा ठेवलेली आणि ती माझ्यासारख्या एका पामराकडे आली सगळे कीर्तन करायचे ह्याच्यात एक हे उभे ठाकलेले सगळे कीर्तन करायचे बसलेले सुद्धा कीर्तन करायचे पेटीवाजी असं नाही कीर्तनकार तर कोणी नाही असं नाही प्रत्येक जण कीर्तन करे कारण तुम्हाला कीर्तन सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कीर्तन करा आहे नाही म्हणता केलं नाही कोणी कमी नाही आम्ही जे पठ्याच्या बांधला म्हणजे कीर्तनकार झालो आणि फार मोठे झालो श्रेष्ठ आहेत हुशार असं नाही तुम्ही सुद्धा तेवढेच आहे त्याच तोला मापाचे तुम्ही सुद्धा आहात म्हणून आज बाबांची पुण्यतिथी आणि ताईने सांगितलं तुम्हाला एक कीर्तन करायचं मग ताई म्हणलं त्याने म्हणले सकाळीच करायचं आपल्याला 2 कीर्तन करायचे गावात ते गंगा पूजनाचं कीर्तन म्हणलं कसं होईल म्हणले की जसं होईल तसं सगळं आपलंच आहे रान आहे आपलं ट्रॅक्टर आहे आपलं मालक आहे आपण 8 तास राहिले तर राहिले चाल काय हरकत नाही सगळं आपलंच ऐकणार आपले सांगणार आपले मालक आपले मग काय अडचण आहे तर आज बाबांची पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग संतपर प्रकरणातला आणि संतांचं गुणगान वर्णन करणारा हा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे
महाराज या अभंगातून म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप आणि कृपावंत. का बरं असं म्हटले असतील महाराज? महाराजांना असं का वाटलं असेल की त्यांना असं म्हणावं? काय कृपा केली असेल त्यांनी? माय बाप आणि कृपावंत म्हणतात तर महाराजांना कुठेतरी अनुभूती आली, आणि अनुभूती आल्यानंतर हे शब्द त्यांनी काढले असावं. कारण विनाकारण कसं कोण म्हणेन तुम्ही चांगले? काहीतरी कारण असायला पाहिजे. महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं, त्यांच्या कामाकडे बघितलं, त्यांनी जे केले त्याच्याकडे बघितलं, आणि त्याच्यानंतर म्हणले, महाराज खरंच तुम्ही मायबाप कृपावंत आहे. तुमची काय मी कीर्ती वर्णन करू? मी पामर आहे. काय मी पतित कीर्तिवान. माझ्या या तोंडामधून कीर्ती मी किती वर्णन करू शकतो? कारण तुम्ही एवढं काही कार्य केलंय. वाढावया सुख, भक्ती, भाव आणि धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, हे वाढण्यासाठी तुम्ही काय केलंय त्याच्यामुळे तुम्हाला धन्यता द्यावी तेवढी कमी. महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, आणि तैसे तुम्ही जगी संत जन. जो चंदनाच्या ठिकाणी जो गुण आहे, चंदनाच्या ठिकाणी जो गुण वास्तव करतो, तो गुण तुमच्या अंगी आहे, आणि पूर्ण जगभरामध्ये तो गुण, तो तुमचा गुण दरवळत आहे, सुगंध दरवळत आहे. एवढं मोठं कार्य तुम्ही केलंय, म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि काय मी पतित कीर्तिवान. असा सरळ सरळ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी अर्थ काढलाय. याचा अर्थ काही वेगळा असू शकतो, असू शकतो ना. पण संत महाराज आज ज्यांची पुण्यतिथी आहे, त्यांनी जर कार्य केलं नसतं तर तुम्हा आम्हाला हे भवितव्य दिसलं. तुम्हा आम्हाला हे जे काय आज पाहतो आपण, भोग सगळं करतो, हे आपल्याला करता आलं नसतं. कारण एक ताईसारखे महात्मे त्यांच्या हातून घडले गेले. ताईसारख्यांना विद्याभ्यास अनुग्रह देऊन त्यांनी तयार केले. हजारो शिष्यगण त्यांनी तयार केले. त्याच्यामधील एक ताई, त्यांच्या शिष्य तयार झाले आणि आपल्या परिसरामध्ये सगळं सोडून तुमच्या आमच्या जवळ येऊन थांबले आणि सारखी तळमळ 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 तुमच्याबद्दल आमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये सतत आहे. ती श्रीपादरावामुळं, त्या तयार झाल्या श्रीपादरावामुळं. कारण त्यांनी सांगितलं आणि यांनी ऐकले, त्यांनी केलंय, अंगीकारलंय म्हणून झालंय. आपल्याला सुद्धा तेच आहे, तेच मिळालंय, तेच दिलंय, वेगळं नाही. मग आपण कुठं आहे? आपल्यामध्ये काय कमी आहे? आपण सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकतो, नाही असं नाही. फक्त दृढ निश्चय आपल्याकडे पाहिजे. जिथं पाहिजेच आपण का असं होऊ शकत नाही, आपण तसं का होऊ शकत नाही, तसं का होऊ शकत नाही, सगळं होत आहे. तुम्ही अगोदर ते करा.
जे सांगितलंय ते करा आणि केल्यानंतर निश्चितच तिथपर्यंत जाणं फार अवघड नाही. कारण माऊलींनी सांगून टाकले मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करून करी देणे घेण्याचे सुखची होऊ दे या जगाला. त्यावेळेपासून हे सुरू झालं आणि तुमच्या आमच्यापर्यंत आलंय. बाबांची पुण्य आहे आणि त्याच्यामुळे पुण्यतिथी आहेत त्यांच्या. तुमचं आमचं श्राद्ध होतंय, देवाच्या जयंत्या होतात, महाराजांच्या पुण्यतिथी आहे. तुमचं आमचं वर्ष श्राद्ध आणि देवाची पुण्यतिथी. एक दिवस मी असा एक कार्यक्रम ऐकायला गेलो. बरं महाराज घुले महाराजांचा कार्यक्रम होता, पाटोल महाराज घुले, आणि गंगा पूजनाच्या निमित्त आमच्या कार्यक्रम पाहण्यास तिथं होता. ऐकायला गेलो, कीर्तन सुरू झालं. अचानक त्यांचा विषय आला. ते म्हणले असं काही वागा, असं काही तुम्ही वागा की आम्हाला जर गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला बोलविलं तर तुमच्याबद्दल सांगण्यासाठी आमच्याकडे काही शब्द असावा. असं काही वागा. कारण आज परिस्थिती अशी, गंगा पूजन असेल तर कीर्तन, वर्ष श्राद्ध असलं कीर्तनकार, ते गेले पुढे टाळवाई, सगळी जिम्मेदारी सगळी यांच्याकडे आली. तर निदान आमच्या सारख्याला काही सांगता यावा तुम्ही कसे होते, असं तरी कमीत कमी या जीवनामध्ये वागा जगा. तर आम्हाला बोलवलं नाही तर काय सांगावं आम्ही. ते म्हणजे आम्ही काय सांगावं, तुमची कीर्ती आयुष्यभरात. बघा मोठ्या व्यक्तीचा विषय कसा असतो, त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं, माणसाचं ऐकणाऱ्या परिवर्तन होऊ शकतं. खरं याचं आपण कुठेतरी बदल करायला पाहिजे. आपण वेगळ्या मार्गाने जर जात असतो तर आपण कुठेतरी बदल करायला पाहिजे. खरं एकदम. आणि साधू संत सतत मनामध्ये तळमळ येता जे संत असतात त्याच्यामध्ये नित्य नित्य अशी तळमळ तुमच्या आमच्यासाठी असते, जगासाठी असते. कारण त्यांचा अवतारच त्याच्यासाठी असतो. संत त्याच्यासाठीच आहे, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि देह कष्ट भीती. कारण संत त्याच्यासाठीच असतात, जगाच्या कल्याणात. त्यालाच संत म्हणतात, इतरांना संत म्हणता येत नाही. आपण किती काही सोंग आणले, अष्टगंध माळी दादा 5-5 पेटे काय केलं, उभे आडवे गंध लावले, संत होता येणार नाही. संत कोणाला म्हणायचंय, अगोदर संत पाहिजे. आणि कोणाला म्हणता येईल संत, त्याचे संत त्याचे संत ज्याचा बाकी विषय नाही. जगाचं कल्याण आणि नामस्मरण ज्याच्याकडे आहे त्याला संत म्हणता येईल. टाणा टोने हे करणारे संत नाहीत महाराज. संत तो
ज्याच्याकडे दया, क्षमा आणि शांती, त्याला संत म्हणतो. अहंता लोहे मना जगी विरक्त तोच विरक्त असा पाहिजे, याला संत म्हणताय. कोणालाही संत म्हणता येईल. आपण 10-5 माळी उघड्या जरी बाहेरून काढल्या तरी संत नाही. कारण तुमच्याकडे जे पाहिजे ते नाही. वेशभूषावर संत म्हणता येणार नाही. आज फसवणूक जी चालली याच्यामुळे चाललेले वेश धारण करणं साधू संतांचा. भोळ्या भाविकाशी गोवी काय घालून आसन मुखी नाही नारायण. ज्याच्या मुखामध्ये नाम नाही महाराज, त्याने किती काही सोंग आणलं, टिळे टोप्या गबळ काहीही केलं तरी त्याला संत म्हणता येणार नाही. तो संत नाहीच. कारण पहिली गोष्ट तर दया, क्षमा, शांती पाहिजे. ते नाही, नामस्मरणही नाही. आणि मग संत कसं म्हणता येईल? संत याला म्हणता येईल ज्याच्या सतत नामस्मरण तोंडात आहे आणि जगासाठी कल्याणाची तळमळ, त्याला संत म्हणता येईल. इतराला संत म्हणता येणार. ते बाबांनी करून दाखवलं. कितीतरी शिष्य घडवले, हजारो शिष्य त्यांनी घडवले. त्यापैकी एक ताई आम्हाला खरोखर गुरु या नात्याने मिळाल्या, एक आपलं भाग्य समजतो. आज आपण पाहायला गेलं, बाजारात जर पाहायला गेलं गुरु आणि शिष्य आणि आपल्या गुरुकडं जर बघितलं गेलं तर जमीन आसमानचा जो फरक दिसतोय. कारण परिवर्तन आहे महाराज, इथं परिवर्तन आहे. आणि परिवर्तन दाखवून दिलंय तुम्हाला आम्हाला. आपण आपल्या उघड्या डोळ्याने ही गोष्ट पाहिली की त्यांच्याकडे काय आहे, त्यांनी काय दिले आपल्याला. इतर साधू संतांनी अनुग्रह दिले असतील, पाहिलंय आपण. नुसती उकळी चालू आहे, पदव्या घेणं चालू आहे. रात्री विषय झाला विनोदाचार्य, कुठं कोणते आचार्य, हे नुसत्या पदव्या. सत्य काय? आणि जे सत्य तिकडे दुर्लक्ष होतं. पण आज कीर्ती रूपाने बाबांना सुद्धा एक पुरस्कार मिळाला, राष्ट्रसंत. हा पुरस्कार बाबाला गेल्यानंतर मिळाला, यांना संत म्हणते. गेल्यानंतर त्याची कीर्ती शिल्लक राहते, त्याला संत म्हणतात महाराज. बाबांना नंतर पुरस्कार मिळाला
ही कीर्ती नाही. ते खरे संत होते आणि तसेच संत पाहिजेत. इतराला संत म्हणता येणार नाही, म्हणताच येणार नाही, कारण त्यांच्याकडे कसलंच लक्षण नाही, नाम नाही, मुखात दया नाही, क्षमा नाही आणि शांती नाही. त्याला संत म्हणताच येणार नाही. हे रिश्ते भोंदू आहेत. जे करले त्याची मने गांजलेले येडे, ज्याला कुणी सांभाळत नाही, त्याला घरी येऊ देत नाही, घरात येऊ नको म्हणते, त्याला सांभाळणारे तो आपलं म्हणणारा जो आहे त्याला साधू म्हणताय, त्याला साधू म्हणावं म्हणते. देव तिथेच जाणार आणि देव सुद्धा तिथं जाण्याचा इतर ठिकाणी देवच तो आहे. इथं तर येड्या गाबाला उभं राहून हे बाजूला हो, येड्या गाबाला आलं तर बाजूला हो, नाही सगळे इथं तर ज्याला काही जमत नाही ते आधी इथं या. काय तुझं पोरात भांडण केलं का काय इथं येऊ राह इथं. म्हातारी 4-8 दिवस राहिलं जरा हे झालं नाही नाही माझी लई वाट बघत निघली, दम काढणार नाही. पण साधू त्याला म्हणावा तिचे काय रंजले गांजले दुःखी कष्टी, त्याला यारे लहान थोर याती भलती नारी याला साधू म्हणतोय. कोणी असो, कोणत्या जातीचा धर्माचा कोणताही असो, या बसा. त्यांनी उद्योगच ते सुरू केलाय, त्यांचा तो उद्योग आहे, त्याच्यासाठी त्यांनी दुकान घातलंय.
या बसवतात, त्यांची व्यवस्था करतात, खाणं पिणं काय अडचण नाही काय नाही जाणून घेतात, आणि त्यांच्याकडे एक दुकान टाकलेलं आहे महाराज. त्या दुकानातला माल दान करते संत. त्या दुकानातला माल दान करतेत का? केलाय का? खरे का? विठ्ठल महाराज केलं? मिळाला. दुकानात त्याच्यासाठी घातलंय महाराज की जगाचं कल्याण कशात होईल. ते दुकान त्यांनी घातलं आणि जे जे आले त्यांना दान देण्याचं काम सुरू केलं. भरले अनंत भांडार, कमीच नाही अनंत भांडार भरले त्यांच्याकडे. किती करी दिले तरी महाराज हलत नाही. हे भांडार त्यांच्याकडे म्हणून किती काही लोक आहेत तरी हलतच नाही महाराज. याला संत म्हणता येईल, इतर संत नाही. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माया बाप कृपावंत. कायमी पंडित कीर्तिवान, कायमी पंडित कीर्तिवान, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण. एवढं मोठं कार्य महाराज तुम्ही करता. खरोखर तुम्ही संत माय बाप कृपावंत आहे. एवढं मोठं कार्य तुम्ही सुरू केलंय, एवढं मोठं दुकान घातलंय आणि दान देता, जगाचं कल्याण करतात. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत. एवढंच नाही महाराज, त्यांना सुख कसं मिळत, ते भक्तीला कसे लागतील, नित्य तळमळ, नित्य तळमळ आहे. तुमच्याकडे पाहिलं रे बाबा की त्यांच्या मनामध्ये सारखं त्याचं कल्याण कसं, तर कल्याण कसं होईल. आणि जर खरंच साधूची कृपा झाली, संतांची कृपा झाली तर खरोखरच इमारत फळाला आल्याशिवाय राहत नाही. हे सगळे अनुभव तुम्हाला आणि आम्हाला आहे, सांगायची गोष्ट नाही, अनुभव आहे. आपल्याला अनुभव आले. ज्याने या दुकानातला माल घेतलाय आमचा आणि त्याचा नित्य नियमाने जर तुम्ही करीत बसलात तर त्याचा निश्चितच तुम्हाला अनुभव आलाय. कारण आपल्याला आलेलेच अनुभव येत नाही असं नाही, अनुभव आलाय. आणि अनुभव आल्यानंतर याच्या पलीकडे दुसरी कोणती गोष्ट आहे की संत नाहीत म्हणायची. हे ओरिजिनल संत इथं आहेत. हे सगळा बाहेरचा जो चाललाय ते बाजार चाललाय, बाजार आहे म्हणा. कुणी कोणती पदव्या घेते तर कुणी पदव्या कसल्या घेते तर नकली करते, टिंगली हाणते कीर्तनामध्ये. टिंगलीचं नकलीचं कीर्तन आहे काय? कीर्तनच कशाला म्हणते हेच तुम्हाला सांगता येत नाही अजून. त्या कैसा दयाळ पावे हारी, त्या कैसा दयाळ पावे हारी, त्या कैसा दयाळ पावे हारी, त्या कैसा दयाळ पावे हारी. अनंत वाचाळ बरती बरड,
वाचाळ आहेत ती, असं महाराजांना म्हणायचं. ते जे आहेत ते वाचाळ आहेत, त्यांना देव पावणार नाही. विषय आपला असा आहे की ज्यावेळेस खरोखर ज्यांना अनुग्रह मिळाला आहे दुकानातून, त्यांच्याकडे त्या दृष्टीने जर पाहिल्या गेलं, कृपा दृष्टी जर झाली, तर इमारत फळा आल्याशिवाय राहत नाही. आलेली सगळ्यांचा अनुभव आहे. इथं अनुभवाने सांगायचंय. तुकाराम महाराज म्हणले, रात्रीच विषय झाला आपला अनुभव प्रमाण. तुका म्हणे ते अनुभव प्रमाण, शब्दाचे गौरव का म्हणे. अनुभवाला अंदाज तो या जगात देत असतो. जे आम्हाला अनुभव आले तेच सांगतो, तर तेच देतो तुकाराम महाराज. आणि तेच या अभंगात म्हणतात. दुसऱ्या चरणामध्ये काय झालंय म्हणले, वाढावया सुख भक्ती भाव काय झालंय म्हणले, सुख वाढावया सुख, भक्ती भाव आणि धर्म. हे तुम्ही कार्य केले महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, हे तुम्ही कार्य केलंय म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत. या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, आम्हाला अनुभव आलाय, त्याच्यापासून सुख मिळालंय, भाव निर्माण झालाय, आणि म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही कृपावंत आहात. माय बापापेक्षाही कृपावंत तुम्ही संत आहात, असं तुकाराम महाराज म्हणतात. खरे की जो आनंद तुम्हाला घरात मिळत नाही, कुठं जो आनंद मिळत नाही, जो परमानंद इतर मिळतोय तो इतर ठिकाणी मिळत नाही. मग का श्रेष्ठत्वात देऊ नाही? श्रेष्ठ का नाही म्हणावा, कृपावंत का नाही म्हणावा? आणि दुसरे कृपावंत कोणी नाही संताशिवाय, असं मला वाटतं. कारण तेच देऊ शकतात, ते देऊ कृपा कटाक्षे न्याहाळले आणि आपल्या पदी बैसविले. हे फक्त संत, हे फक्त संत करतात. सद्गुरु नाही के सद्गुरु नाही के
ती मजा माझी मला दाखव. आणि जे सुख आहे हे डोळ्याने मला पाहता येईल. ही संतांची ताकद आहे. इतरांजवळ ही ताकद नाही म्हणा. एखादा पुढारी म्हणला का इतक्या दिवस कार्य केलं बाबा तुम्ही माझं कार्य करते इतक्या दिवस मला पालकमंत्री पद तुम्ही घेऊन टाका असा पुढारी म्हणतोय का? वर्षानुवर्षाने आयुष्यभर जरी तुम्ही त्याच्याकडे पाणी भरलं इथं काय अहो किती खाण लागली इथं कीर्तन करायची. किती कीर्तनकार तयार झाले, किती प्रवचनकार. कुठं शिकले तुम्ही? कुठं काशीला गेलते? कुठं आळंदीला गेलते मला सांगा. आज इथं कमरा बांधून आपण उभा टाकतो. कोणी दिलं महाराज? हे कोणाचं आहे? त्याला संत म्हणतो. ते संत बाहेर जरी कीर्तनकार असतील त्याच्या मागे शिष्य मंडळ फिरत असेल तरी कधी एकही कीर्तनकार त्यांनी तयार केला नाही. कारण आपली कमी होईल म्हणून त्यांनी कीर्तनकार तयार केला आहे बाहेर. हे साधूचं अर्थ करणं इतर ठिकाणी हे मिळणार नाही. तेच मग आम्हाला मिळालं. म्हणून महाराज तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे 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 गुण चंदनाची अंगी आणि तैसे तुम्ही जगी संत. जो काही चंदनाच्या अंगामध्ये गुण आहे, सुगंध आहे, चंदनाच्या अंगामध्ये जो सुगंध आहे त्याप्रमाणे तुम्ही संत आहे. कारण जगभर तो सुगंध तुमचा दरवळतोय. आणि बाबांचा जर विचार केला गेला तर पूर्ण जगामध्ये हा सुगंध दरवळतोय. त्याला संत म्हणता येईल, इतराला संत म्हणता येणार नाही. विठोबा विठोबा
नवे पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धडया कारण उद्धारया जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे तुका मने गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी धावतं वेगामध्ये कारण आपल्याला वेळ नव्हता. आपल्याला एका तासामध्ये कीर्तन करायचं लगेच गावामध्ये कीर्तन. मला तर वाटलं तू काय करावं कसं बोलावं काय गडबडीत कसं तरी आपलं इथपर्यंत वडीत वडीत तुम्ही आणलं म्हणून जमलं. मला तर वेळच बसत नव्हता कारण कीर्तन काय ते सोपं नाही ना काहीतरी बोल लागते भाऊ. हा एका झटक्यात कसं काय देवाकडे पण सद्गुरूंची कृपा असल्यानंतर काय होत त्या पाठीमागं होत्या म्हणून बोलता आलं नाही तर आपल्याला काहीच कर कसं काय कुठं सुरुवात करा कुठं शेवट करा कसं करता येईल पण त्यांची जादूची काढली कानात सुरुवात म्हणा ते मग आपण बोलतो नाही तर आपल्यापाशी काय नाही आपल्या ताकदच नाही ती त्यांची कृपा आहे. त्यांची कृपा झाल्यामुळे आपण करू शकतो नसतं आपल्याला काहीच येत नव्हतं दगड होत होता काय हो रेडे आणि त्याच्या मुख वाटून वेद बोलविणार आहे ह्या माऊली म्हणून आपण बोलू शकतो नसतं नाही महाराज येड्या वाकडे त्याला अक्षर येत नाही ते पर्वच बसले महाराज हो काय करता पर्वच आणि तुम्हाला लिहिता येत नव्हतं ना सांगते काय कृपा आहे आणि त्यांची कृपा आहे म्हणून आज हे 2 शब्द बोलण्याचा प्रसंग मला आलाय मला बोलता आलंय त्यांची कृपा आहे म्हणून महाराज मंडळी आहेत गायक म्हणून कीर्तन झालंय त्यात कीर्तन काहीच आपल्याला जमत गायक आहेत बाबांची कृपा आहे काहीच कृपा आहे इथे मास्तर चांगले वादक आहेत आमचे महाराज भगवाचे आवर्जून कधी खरं वेळेला हजर किती गडबड असली तर लगेच हजर राजभाऊ महाराज कधी तर त्यांनी ना असं म्हटले नाही लगेचच हजर होऊन आपल्या कार्यक्रमाला सेवा दिली त्यांचे सुद्धा यावेळेस आभार मानतो. आणि मला वाटतं ज्ञानेश्वर
आहे